बीडमध्ये 6वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली असून या घटनेनंतर पीडित मुलीच्या पालकांनी भीतीमुळे तिचे शिक्षण बंद केले आहे। अलीकडेच मालेगाव आणि शिरूर येथील अशाच प्रकरणाने समाज हादरला असताना बीडमधील ही घटना पुन्हा एकदा मुलीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते। 5 नोव्हेंबर रोजी पीडितेची आई कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर मुलगी खेळत होती। आई परतल्यावर ती घरातून गायब असल्याचे दिसले, त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली। नंतर मुलगी मामाकडे गेल्याचे समजल्याने हा गुन्हा निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू झाली। 22 नोव्हेंबर रोजी या संदर्भात पत्रही पाठवण्यात आले होते, परंतु 26 नोव्हेंबरला परिस्थिती बदलली। मुलगी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचली आणि तिच्यावर बलात्कार झाल्याचं धाडसाने सांगितलं। तिने ओळखीचा सूरजकुमार धोंडीराम खांड वय वर्ष 22 राहणार माळसजवळ याने तिच्यावर जबरदस्ती केल्याचं सांगितलं। तक्रारीच्या आधारे अपहरणाच्या गुन्ह्यात पोक्सो आणि एट्रॉसिटीचे कलम वाढवण्यात आले। आरोपीला तत्काळ अटक करण्यात येऊन तो न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आला आहे। घटना घडून 14 दिवस उलटूनही पीडितेला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले नव्हते। ही बाब गंभीर मानली जात आहे। समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे आणि अल्पवयीन पीडितेला 24 तासात समितीकडे आणणे बंधनकारक असल्याचं सांगितले। अशा वेळी मुलीला मानसिक आधार, संरक्षण आणि त्वरित समुपदेशन आवश्यक असते। जे वेळेत केले असते तर मुलीचा मानसिक तणाव कमी झाला असता, असे तज्ञांचे मत आहे। रॉयल जीपीएस, तुमचा मार्ग आमची जबाबदारी। जीपीएसचे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते, गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते, मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो, जीपीएस वर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर, जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते, स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील, जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।